उडपी संस्थानचे स्वामी मध्वाचार्य हे वैष्णव संप्रदायी असल्याचे प्रसिद्ध आहे. त्यांच्या संप्रदायामध्ये असा निर्बंध आहे की कोणीही परक्याच्या हाताने केलेले किंवा दुसऱ्याने स्पर्श केलेले अन्न खाऊ नये. त्याप्रमाणेच वैष्णव संप्रदायी लोक वागतात. या मध्वाचार्यांच्या कानांवर समर्थांची कीर्ती गेली. तेव्हा रामदास हे खरोखरच मारुतीचा अंश म्हणतात, ती गोष्ट खरी आहे की खोटी हे पाहून आणि नीट परीक्षा करून घेण्यासाठी एका चतुर आणि चाणाक्ष आचार्यांना त्यांनी रवाना केले. संस्थानाधिपतींकडून ते निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर थोडी माणसे वगैरे बराच सरंजाम होता. अशा रीतीने हे वैष्णव मजल दरमजल करीत चाफळास निघाले. नेहमी नदीत टाक पाहून तेथे उतरावे. स्नान संध्यादी कर्म आटोपून स्वहस्ते स्वयंपाक तयार करून कोणीही मनुष्य नाही अशा ठिकाणी बसून भोजन करावे असा त्यांचा परिपाठ असे. एके दिवशी नदीवर स्वयंपाक झाल्यावर शाळीग्रामास नैवेद्य समर्पण करून उदक आणण्याकरिता नदीच्या पात्रात गेले. परत येतात तो नैवेद्य वाढलेल्या पात्राला एका कुत्र्याने स्पर्श केलेला दृष्टीस पडला. आता काय करावे असा मोठा विचार पडला. पुन्हा स्वयंपाक करावा तरी त्रास काही थोडा नाही, न करावा तर उद्या या वेळेपर्यंत अन्न मिळणार नाही असे संकट उत्पन्न झाले. तेव्हा त्यांनी विचार केला की हे कृत्य कोणीही पाहिलेले नाही. मोत्तद्दार वगैरे मंडळी झाडाआड आहेत. तेव्हा विष्णू तीर्थ सिंचन करून तुळशी पत्रासह भोजन करावे म्हणजे झाले असा निर्णय करून त्याप्रमाणे त्यांनी भोजन केले. नंतर काही दिवसांनी ते चाफळास येऊन पोहोचले. समर्थांचे दर्शन घेऊन उडपीकडील सर्व वर्तमान निवेदन करून आणलेले पत्र पुढे ठेवले. मुद्रांकित असे ते मध्वाचार्यांचे पत्र पाहून प्रत्यक्ष दर्शन झाल्याप्रमाणे मानून समर्थांनी त्यास वंदन केले आणि वाचून पाहिल्यावर प्रेमानंद झाल्याचे दर्शवून आलेल्या शिष्यांना स्नान करण्याची सूचना केली. तेव्हा त्यांनी सांगितले, आम्ही वैष्णव संप्रदायी दुसऱ्याने केलेल्या स्वयंपाकाचे भोजन करीत नाही. हे ऐकून समर्थांनी दिवाकर भटजींकडून त्यांना भोजनाचे सर्व साहित्य देवविले. ते घेऊन शिष्यांनी स्नान वगैरे करून स्वयंपाक तयार केला. त्या दिवशी समर्थांनी आत जाऊन सांगितले, सर्व पाने वाढावीत, तूप मात्र वाढू नये, ते आम्ही स्वतः वाढू. त्याप्रमाणे सर्व पंक्तीची पाने वाढून तयार झाली. आचार्यांनीही आपले पान वाढून घेतले. इतक्यात समर्थांनी एका हातात द्रोण आणि एका हातात तुपाचे भांडे घेऊन तूप वाढायला घेतले. प्रथमच आचार्यांच्या पानापाशी जाऊन त्यांच्या पानावर द्रोण ठेवून त्यामध्ये तूप ओतले. मग काय विचारावे, ज्या वैष्णवांना भोजनामध्ये दुसऱ्याची नजर सुद्धा खपत नाही त्यांना परक्याचा स्पर्श झाल्यावर तर काय आटोपलेच. तीच अवस्था येथे झाली. आचार्यांनी आपली मुद्रा थोडी क्रुद्ध करून म्हटले, या अन्नाचे आम्ही आता भोजन कसे करावे? दुसऱ्याने स्पर्श केलेले अन्न आम्ही भक्षण करीत नाही. समर्थ म्हणाले, आम्हीही वैष्णव नाही काय? आचार्य म्हणाले, आपणही वैष्णव आहात, पण मुद्रांकित वैष्णव नाही. याकरिता आम्ही भोजन करणार नाही असे म्हणून ते पानावरून उठले. ते पानावरून उठताच समर्थांनी आपल्या हातातील तुपाची तपेली
खाली ठेवली आणि रडू लागले. हा प्रकार पाहून कल्याण स्वामी वगैरे मंडळी जवळ आली आणि म्हणाली, आपण कष्टी का होता? आचार्यांना आम्ही साहित्य देतो, ते पुन्हा स्वयंपाक करतील, काळजी नसावी. समर्थ रडत म्हणाले, ते सर्व होईल, पण माझा देह केवढा अपवित्र. कल्याण स्वामी म्हणाले, आपण काही खेद करू नये, मी सर्व तजवीज करतो. ते ऐकून तर समर्थ मोठ्यानेच हंबरडा फोडून रडू लागले. तेव्हा सर्वांनाही वाईट वाटले आणि सर्वांनी मिळून विचारले, महाराज हे काय? समर्थ म्हणाले, माझा देह कुत्र्यापेक्षाही वाईट आहे हो, म्हणून मला वाईट वाटते. इतर मंडळींनी अनेक प्रकारची समजूत केली, परंतु कुत्र्यापेक्षाही मी नीच या वाक्याची आपली पुनरावृत्ती चालूच. तेव्हा कल्याण स्वामींनी विचारले, आपण कुत्र्यापेक्षा नीच म्हणता हे काही आम्हाला समजत नाही. समर्थ रडत रडत म्हणाले, ते आचार्यांनाच विचारा. आचार्य हा सर्व प्रकार पाहतच होते. त्यांच्या मनाला सर्व खूण पटली आणि स्वामी त्रिकाल ज्ञानी आहेत अशी त्यांची खात्री झाली. त्याबरोबर उठून त्यांनी चरणांवर मस्तक ठेवले आणि सर्व अपराधांची क्षमा असावी, मी भोजन करतो असे म्हणाले. तेव्हा समर्थही उठले आणि सर्वांनी आनंदाने भोजन केले. नंतर हळूहळू मार्गामध्ये झालेला कुत्र्याचा प्रकारही सर्वांनाच कळला. बरेच दिवस ठेवून घेऊन आणि जाताना सत्कार करून समर्थांनी आचार्यांना निरोप दिला. बरोबर मध्वाचार्यांना उत्तरही लिहून दिले. आचार्यांनी निघताना समर्थांना एकांतात विनंती केली, कुत्र्याचा प्रकार स्वामींच्या कानांपर्यंत न जावा. समर्थ हसले आणि म्हणाले, त्याची काही काळजी करू नये. नंतर आचार्यांनी जाऊन मध्वाचार्यांची खातरजमा केली की रामदास स्वामी हे साक्षात मारुतीचे अंश आहेत, यात काही शंका नाही. पुढे समर्थ रामेश्वराच्या यात्रेला गेले. तेव्हा मध्वाचार्यांनी त्यांना उडपीस नेऊन 15 दिवस ठेवून घेऊन त्यांचा मोठा आदर सत्कार केला. जय जय रघुवीर समर्थ.